तर वेस्टेजमध्ये जेव्हा मिनिमम आपण 30 रुपयांची खरेदी करतो तेव्हा कंपनी आपल्याला एक प्लस पॉईंट म्हणजे एक पॉईंट व्हॅल्यू आहे ती देत असते. मिनिमम 30 रुपयाच्या खरेदीवर एक प्लस पॉईंट तुम्हाला भेटतो आणि एक प्लस पॉईंट म्हणजे 18 बिझनेस व्हॅल्यू त्याच्या बरोबर असतो. तर तुम्ही जेव्हा म्हणजे जेव्हा तुमचा नेटवर्क आहे, तुमचा जो काही नेटवर्क बिल्ड होणार आहे त्याच्यामध्ये होणारा जो काही सेल्स जर असेल तर तो 1000 आणि 500 PV मध्ये असेल तर तुम्हाला जे 5% आहे ते कमिशन मिळत असतं कंपनीतर्फे. ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातं ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि जसं जसं तुमचा नेटवर्क आहे तो बिल्ड होतो, बिझनेस आहे तुमचा ग्रो होतो, त्याचबरोबर तुमचं जे काही मिळणारं पर्सेंटेज आहे ते देखील इन्क्रीज होत असतं म्हणजे वाढत असतं. तर इथे म्हणजे एक एक्झाम्पलमधून आपण कन्सिडर करूया की जर तुम्ही या महिन्यामध्ये 3000 रुपयांची खरेदी जर केली तर तुम्ही जो काही 5% परफॉर्मन्स बोनस आहे त्याच्यासाठी इलिजिबल म्हणजे पात्र होत असता. त्याचबरोबर तुम्ही पुढे 3 लोक जर जोडले तर ते प्रत्येक जण 5% जो काही परफॉर्मन्स बोनस आहे त्याच्यासाठी इलिजिबल म्हणजेच पात्र होत असतात. नेक्स्ट मंथमध्ये तुमचा जो नेटवर्क आहे तो नेटवर्क तुमचा इन्क्रीज होत गेला म्हणजे तुमच्या नेटवर्कमधून जो होणारा सेल्स आहे, जो काही बिझनेस आहे तो जर इन्क्रीज होत गेला, वाढत गेला तर तुम्हाला जे काही मिळणारं पर्सेंटेज आहे ते वाढणार आहे. म्हणजे ते अगोदर 5% होतं ते पुढे 8% होणार आहे. 8%चं पुढे 11%, त्याचबरोबर 14%, 17%, 20% एवढं ते जाऊ शकतं. तर याच्यामध्ये म्हणजे आपण मिनिममचा विचार करूया. मिनिममचा विचार करून आपण इन्कम आहे तो कॅल्क्युलेट करणार आहोत. तर वेस्टेजमध्ये तेव्हा जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तेव्हा कंपनी तुम्हाला एक ID जनरेट करून देते आणि तुम्ही त्या कंपनीचे म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहेत ते होता. तुम्ही त्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत ते परचेस करायचे, ते प्रोडक्ट्स तुम्ही यूज करायचे. जर तुम्हाला ते प्रोडक्ट्स आवडले तर तुमचे जे काही रिलेटिव्स असतील, फ्रेंड्स असतील त्यांना ते रिकमेंड करायचे आणि तुमचा जो नेटवर्क आहे तो बिल्ड करायला सुरुवात करायचं. जर तुम्हाला नाही आवडले प्रोडक्ट तर तुम्ही म्हणजे ते प्रोडक्ट्स तुम्ही कंपनीला रिटर्न करू शकतात. कंपनी तुम्हाला पुन्हा रिफंड देखील देऊ शकते. आणि याच्यामध्ये जसं जसं तुमचा नेटवर्क बिल्ड होत जातो तसे तुमच्या ज्या कंपनीमध्ये तुमचं प्रमोशन होत जातं. सुरुवातीला जे काही तुम्ही डिस्ट्रीब्युटर असता त्यानंतर पुढे जशी तुमच्या नेटवर्कमधील लोकांची संख्या वाढत जाते तसतसं तुम्ही सिनियर डिस्ट्रीब्युटर होता. त्यानंतर पुढे म्हणजे सिल्वर डिरेक्टर, गोल्ड डिरेक्टर, स्टार डिरेक्टर, डायमंड डिरेक्टर, क्राउन डिरेक्टर म्हणजे असं पुढं तुमचं कंपनीमध्ये प्रमोशन होत जातं. तुमच्या नेटवर्कमध्ये जेवढे लोक जोडले जातात तेवढे लोक त्याच्यावर हे सगळं डिपेंड असतं. तर इथे आपण जर आता हा जो आहे तो मिनिममचा विचार आपण केलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे मी तुम्हाला मिनिमम एक्सप्लेन करत आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला घरामध्ये प्रोडक्ट्स किराणा वगैरे आहे ते 3-4 हजाराचे तर प्रत्येकजण आणतच असतं आणि हे आपण एका दुकानामधून आणतो आणि त्या दुकानामधून आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रॉफिट, डिस्काउंट वगैरे काहीही भेटत नाही. परंतु इथे आपल्याला हे सगळं काही भेटणार आहे. तर तुम्ही जर मिनिमम 100 रुपयाचे प्रोडक्ट्स खरेदी केले
तर तुम्हाला 300 PV म्हणजे पॉईंट व्हॅल्यू आहेत त्या मिळणार आहेत. आणि जर फ्युचरमध्ये तुमचा नेटवर्क आहे तो 100 लोकांचा बिल्ड झाला आणि 100 लोकांच्या बिलमध्ये प्रत्येकजण मिनिमम जर 1000 रुपयाची शॉपिंग करत असेल तर तुमचा जो नेटवर्क आहे 100 लोकांचा त्याचा जो काही सेल्स आहे तो 1 लाख होतो. आणि 1 लाख सेल म्हणजे 3000 PV म्हणजे 3000 PV तुम्हाला कंपनी प्लस पॉईंट देते. आणि 1 PV म्हणजे 18 BV म्हणजे बिझनेस व्हॅल्यू. तर 300 PV म्हणजे 54,000 बिझनेस व्हॅल्यू याच्या इक्वल होतो. आणि आपण मागच्या चार्टमध्ये पाहिलं की जेव्हा तुमचा नेटवर्कचा जो बिझनेस आहे तो 1 ते 500 PVच्या मध्ये असतो तेव्हा तुम्हाला जो मिळणारा कमिशन आहे जो काही प्रॉफिट आहे तो 5% एवढा असतो. आणि पुढे जसं जसा तुमचा नेटवर्क आणि जसं जसा बिझनेस इन्क्रीज होत जातो तसं तुम्हाला जो काही प्रॉफिट मिळणार आहे त्याचे पर्सेंटेज देखील इन्क्रीज होत जातात. तर इथे आपण मिनिममचा विचार केलेला आहे. तर 54,000 बिझनेस व्हॅल्यू 3000 PV जर आपण इथे पाहिलं तर ते या रेंजमध्ये येतं म्हणजे 11% या रेंजमध्ये येतं. पण मी ते हे 8%साठी कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर तुम्हाला 54,000च्या 8% म्हणजे जवळपास 4,000पेक्षा जास्त दर प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार. म्हणजे कंपनी प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार, तुम्हाला 4,000चा चेक देणार. तर आता म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत असतील की कशासाठी हा बिझनेस करायचा आहे, म्हणजे प्रोडक्ट्स काय खराब असतील वगैरे वगैरे. पण मी सुद्धा म्हणजे जेव्हा म्हणजे सुरुवातीला मला सुद्धा माझे जे काही सिनियर्स आहेत त्यांनी हा जो प्लॅन एक्सप्लेन केला तेव्हा मला सुद्धा वाटलं की हे प्रोडक्ट्स काय खराब असतील, कशाला सुरू करायचं आहे. परंतु जेव्हा मी जे काही सिनियर्स लोक होते त्यांचा जो ग्रुप जॉईन केला तेव्हा माझ्या म्हणजे सर्व बिझनेस प्लॅन लक्षात आला की याच्यामधून फ्युचरमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही आत्ता जो तुमचा नेटवर्क बिल्ड करणार आहे तो नेटवर्क तुम्हाला फ्युचरमध्ये म्हणजे पुढच्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रॉफिट इन्कम मिळवून देणार आहे. जे की महिन्याला 5,000पासून 2 लाखांपर्यंत तुमचा प्रत्येक महिन्याला मिळणारा इन्कम जाऊ शकतो. फक्त आणि फक्त तुम्हाला इथे नेटवर्क बिल्ड करायचं आहे. म्हणजे अजून 2-3 वर्षामध्ये जर तुमचा नेटवर्क म्हणजे इन्क्रीज तर होणारच, म्हणजे नेटवर्क तुमचा 500-1000 लोकांचा जर नेटवर्क झाला तर तुम्हाला जो काही कंपनीतर्फे प्रत्येक महिन्याला मिळणारा जो चेक आहे तो चेक देखील खूप मोठा असणार आहे. म्हणजे तो आसपास 25,000पर्यंत तो चेक असू शकतो.